नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक पत्नी नवऱ्याला फोन करून सांगते की घरी येताना ही गोष्ट घेऊन या. आता पतीला आनंद होतो. तो मनातल्या मनात खुश होतो आणि लगेच मेडिकलवरती जातो. तिथे थोडीशी गर्दी असते. तो बघतो आणि थोडा वेळ थांबतो. गर्दीला कमी होऊ देतो. मेडिकलवाले बघतात, हा व्यक्ती खूप वेळपासून इथे उभा आहे. त्याला विचारतात, आपल्याला नेमकं काय हवं आहे? त्यावर तो थोडं संकोच करतो आणि म्हणतो की मला पॉवरच्या गोळ्या हव्या आहेत. मेडिकलवाले आतमध्ये जातात आणि पॉवरच्या गोळ्या घेऊन येतात आणि त्याला देतात. तो म्हणतो की मला पुन्हा इथे येणं जमत नाही आणि मेडिकलवाले बाकीचे लोक असतात, त्यामुळे घेण्याचा संकोच वाटते. त्यामुळे तुम्ही असं करा की मला थोडे अजून जास्त गोळ्या देऊन टाका. आता तो हे पॉवरच्या गोळ्या घरी घेऊन जातो आणि पत्नीला दाखवतो. पत्नी भयंकर खुश होते आणि त्या रात्री पती पत्नीचे कार्यक्रम चालतात. आनंदाने ते झोपून जातात. सकाळी सकाळी पत्नीही आनंदाने उठते, पण तिचा नवरा उठत नाही. सगळीकडे बातमी पसरते की तिचा जो पती आहे त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू नसून तर त्याची हत्या झाली आहे. ही सत्य घटना कानपूरच्या ध्रुवनगरची आहे. तारीख होती 19 जानेवारी 2025ची. सकाळचे 6 वाजले होते. शबाना ही 42 वर्षाची महिला असते. त्यांच्या घरातून जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागतो. आता आजूबाजूच्या लोकांना वाटतं की हिच्या घरामध्ये नेमकं काय झालं असेल. शबाना ही जोरजोरात काय रडत आहे. आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि त्यानंतर कळतं की शबानाचा पतीचा मृत्यू झाला आहे. ते बघून सर्व परिसर गावातील लोक गोळा होतात. शबाना 42 वर्षाची महिला ही खूप रडत असते. कारण तिचा पती अमित अली हा 45 वर्षाचा असतो. त्याचा मृत्यू झालेला होता. ती लगेच आपल्या भावाला फोन करून सांगते की माझा पती जो आहे अमित अली हा जग सोडून गेलेला आहे. तू लवकरात लवकर या ठिकाणी येऊन जा. सलीम लगेच त्या ठिकाणी आपल्या बहिणीच्या घरी पळत धावत येतो. सलीम तिथे आल्यानंतर बघतो तर तिच्या घराजवळ खूप गर्दी जमलेली होती. त्या ठिकाणी दुःखाचं वातावरण असते. त्याची बहीण मोठमोठ्याने रडत असते. तो जसा आतमध्ये जातो त्याची बहीण जवळ येते आणि अजून जोरात रडू लागते आणि सांगते, असं झालं आहे. भाऊ तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही शांत होत नाही. अजून जोरजोरात रडू लागते. सलीम लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो आणि पोलिसांना तिथे बोलावून घेतो. ध्रुवनगर पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल होती. पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. पोलीस मृतदेहाचे कपडे वगैरे चेक करू लागतात. पोलीस चेक करत असताना त्यावेळी अचानक मृत अमित अलीच्या खिशामध्ये त्या पॉवरच्या गोळ्यांचे रॅपर होते. ते पूर्णपणे खाली होते, वापरलेले होते. त्यामध्ये 1, 2, 3 नाही तर तब्बल 8 पॉवरच्या गोळ्यांचे रॅपर होते. पोलीस लगेच पत्नी शबानाला विचारतात, तुझ्या पतीने पॉवरच्या गोळ्या एवढ्या साऱ्या घेतल्या होत्या का? शबाना म्हणाली, हो, मीच त्यांना आणायला सांगितलं होतं. कारण जेव्हा आम्ही पॉवरच्या गोळ्या खाऊन संबंध बनवायचो तेव्हा मला खूप आनंद यायचा आणि पतीलाही त्यामध्ये मजा यायची. त्यामुळे मीच त्यांना सांगितलं होतं. पॉवरच्या गोळ्या घेऊन आम्ही दोघं त्या रात्री ते खाऊन सगळं केलं. आता पोलीस ते नेमकं कोणत्या गोळ्या होत्या, कोणत्या नाही त्याचं नाव वगैरे लिहून घेतात आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतं. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तो मृतदेह त्यांच्या परिवाराकडे सोपवण्यात येते आणि त्यांच्यावरती अंत्यविधी होतो. त्यामध्ये बरेच लोक सामील होतात आणि अख्खं गाव दुःखात डुबून जातं. गावातला एक व्यक्ती पॉवरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्याचा जीव गेला. त्यामुळे त्या गोळ्याबद्दल सगळ्यांना खूप भीती वाटत होती. यानंतर आपण देखील या गोळ्या वापरायला नको, ते जीवाला खूप घातक आहे. आता 24 तास झाले. त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो. पोलीस अधिकारी जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघतात त्यांना धक्काच बसतो. कारण त्यामध्ये लिहिलं असतं की अमित अलीचा मृत्यू हा पॉवरच्या गोळ्याने नाही तर त्याचा गळा दाबून मृत्यू झाला आहे. पोलिसांना आधी असं वाटत होतं की त्याचा मृत्यू पॉवरच्या ओव्हरडोजमुळे झाला आहे, पण अचानक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये भलतंच स्पष्ट झाले होते. पोलीस लगेच शबानाच्या भावाला फोन करतात आणि विचारतात की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तर असं लिहिलं आहे, याचा तर गळा दाबल्यामुळेच मृत्यू झाला आहे. तुम्हाला काय वाटतं? गळा दाबून त्याची कोणी हत्या केली असेल? त्यावर सलीम म्हणतो, याबद्दल मला काही माहीत नाही. त्यानंतर पोलिसवाले शबानाला विचारतात, मात्र शबानाकडे त्याचं उत्तर काहीच नसतं. पोलिसासमोर असा प्रश्न असतो की अमित अलीची हत्या नेमकी कोणी केली असेल? पोलीस आपल्या तपासाला सुरुवात करतात. सुरुवातीला अमित अलीचं कॉल रेकॉर्ड काढतात. त्याचबरोबर शबानाचाही ते कॉल डिटेल्स काढतात. अमित अलीचं असं काही संशयास्पद कॉल डिटेल्समध्ये आढळत नाही. मात्र
त्यांची जी पत्नी असते शबाना, ही एका व्यक्तीसोबत सतत फोनवरती बोलत असते. पोलीस तिला विचारतात, हा जो मुलगा आहे, तू सतत त्याच्याशी बोलते, हा मुलगा कोण आहे? त्यावरती काही उत्तर देत नाही. त्यानंतर पोलिसांना समजतं की हा शबानाचा प्रियकर होता. रेहान अन्सारी, वय वर्ष 20, हा मुलगा होता आणि शबाना ही 42 वर्षाची महिला होती. म्हणजे शबानापेक्षा 42 वर्षांनी लहान होता हा तिचा प्रियकर रेहान होता आणि तो भगतपूरचा राहणारा होता. आता पोलीस तिची चौकशी करतात, मात्र ती नीट उत्तर देत नव्हती. त्यानंतर पोलीस लगेच रेहानला अटक करतात आणि त्याची कसून चौकशी करायला सुरुवात करतात. तो देखील उडाउडीची उत्तर देत होता. मात्र पोलिसांनी सक्तीने चौकशी केली तेव्हा त्याने सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगायला सुरुवात केली. जानेवारी 2024ची गोष्ट असते. शबाना ही इंस्टाग्रामवरती अकाउंट ओपन करते. इंस्टाग्रामवरती जवान असतानाचे ती फोटो टाकत असते. तिने स्वतःच्या प्रोफाईलवरती तिच्या जवानीचा म्हणजेच 20-22 वर्षाचा फोटो टाकते. प्रत्येक 2-3 दिवसांनी प्रोफाईल ती ओपन करते आणि आपले नवीन नवीन फोटो टाकत असते. आत्ताचे फोटो न टाकता ती तिच्या जवानीचे फोटो टाकत असते. आणि काही दिवस गेल्यानंतर शबानाच्या प्रोफाईलवरती रेहानची नजर पडते. इंस्टाग्रामवरती तिच्या फोटोवरती लाईक आणि कमेंट करतो. आता हळूहळू त्यालाही आवडू लागते आणि तो तिच्या प्रत्येक फोटोवरती लाईक आणि कमेंट करतो. त्यानंतर त्याची हिंमत वाढते आणि एक दिवस तिला मेसेज करतो. आता असं वाटतं ही 20-22 वर्षाची मुलगीच आहे. तो तिला मेसेज करतो आणि बोलता बोलता त्यांच्यात एकमेकांच्या फोन नंबरची देवाणघेवाण होते आणि त्यानंतर त्यांचं फोनवर सतत बोलणं सुरू होतात. त्यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. ती प्रियकर रेहानला सांगत नाही तिचं वय त्याच्यापेक्षा डबल आहे, कारण तिला शरीर सुखासाठी एक जवान तरतरीत मुलगा हवा होता. शबानाचा नवरा हा आता थोडा ढिला पडला होता. पॉवरच्या गोळ्यांची गरज पडत होती. त्यामुळे तिनं बघितलं हा मुलगा जवान आहे आणि तो आपले सर्व शारीरिक गरजा पूर्ण करू शकतो. त्यामुळे तिने त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात केली. एक दिवस तिने रेहानला म्हटले, मी कानपूरला राहते, तू मला भेटायला का येत नाही? रेहान हा दिल्लीत ऑटो ड्रायव्हर असतो. तो तिला म्हणतो, मी घरी तर येऊ शकतो, पण तुझा नवरा असेल. त्यावर ती म्हणते, माझा नवरा हा मेल्यामध्ये झुले लावायचं काम करत असतो, त्यामुळे तो अनेक दिवस बाहेरच असतो. माझा एक मुलगा आहे, तो पण मामाकडे राहतो, त्यामुळे मी घरी एकटीच आहे. तू घरी येऊन जा, आपण आरामात भेटू. हे ऐकून तो आनंदी होऊन जातो. घरी जातो, तिला भेटतो. तिला भेटल्यानंतर तो आश्चर्यचकित होऊन जातो, कारण की ती फोटोमध्ये जवान मुलगी दिसत असते, 20-22 वर्षाची. पण बघितलं तर ती 42 वर्षाची महिला होती. पण त्यांची मैत्री झाली असते आणि त्यांच्यावर वाचण्याची भूक हावी झालेली असते. त्यामुळे सलीमला वयाचं काही वाटत नाही. तो तिला भेटल्याबरोबर तिच्यावर तुटून पडतो आणि त्यांचे अनैतिक नातं सुरू होऊन जातं. पहिल्याच भेटीत त्यांचे जोरदार कार्यक्रम होतात. त्यामध्ये शबानाला खूप आनंद येतो, मजा येते. असं सुख तिने कधीही अनुभवला नसतो. त्यामुळे ती पुन्हा रेहानला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती बोलावू लागते आणि रेहान देखील जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिला भेटायला येत असायचा. असेच असेच त्यांचे रंगारंग कार्यक्रम सुरू झाले होते. आता रेहान शबानाला विचारतो की तुझा जो मुलगा आहे तो घरी का राहत नाही? ती म्हणते, तुला काय सांगू, माझा जो नवरा आहे तो घरात नीट राहत नाही. घरात नुसतं मला मारहाण करतो आणि घरातलं वातावरण खराब होऊन जातं. त्यामुळे तो घरात नसतो. तेव्हाच मला शांती भेटते आणि तो मलाच नाही तर मुलाला देखील मारहाण करतो. त्यामुळेच मी माझ्या मुलाला मामाकडे ठेवला आहे. आता ती खरंच तिच्या पतीला वैतागून जाते, कारण की तो जेव्हाही यायचा पत्नीला मारझोड करायचा. त्यांच्या वैवाहिक जीवनामधलं प्रेम तर संपलंच होतं. याउलट भांडण, मारामारी, वाद या गोष्टी वाढून गेल्या होत्या. त्यामुळे शबाना या नात्याला आता फार कंटाळली होती. तिने आपल्या प्रियकराला आपल्या नवऱ्याबद्दल हे सगळं सांगितलं की मी माझ्या नवऱ्याला खूप वैतागली आहे, त्याच्यापासून मला सुटका पाहिजे. तो म्हणतो की मग आता काय करायचं, कसं करायचं? ती म्हणते, तू माझा प्रियकर आहेस, मी तुला एवढं जीव लावते, तू माझी मदत नाही करणार का? त्यावर तिचा प्रियकर म्हणतो, आपलं प्रेम आहे, आपण भेटतो, हे सगळं ठीक आहे, पण मी कुणाचा जीव वगैरे घेऊ शकणार नाही. शबाना म्हणाली, तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का? ती बरोबर त्याला आपल्या जाळ्यात अडकवते आणि त्याला हत्या करण्यासाठी प्रोत्साहित करते. तो म्हणतो, ठीक आहे. एक त्याचा मित्र असतो विपुल. विपुल आणि रेहान हे 2020मध्ये दोघेही ऑटो ड्रायव्हर असतात आणि तेव्हाच त्यांची मैत्री होते. त्यानंतर 2023मध्ये आचारी म्हणून तो काम करू लागतो. त्यामुळे त्यांची मैत्री आताही असते. विकास हा गोविंदपूरचा राहणारा असतो. त्याला फोन करून सांगतो काय चाललं आहे काय नाही. त्यावर त्याला समजतं की
याला पैशाची गरज आहे. त्यावर तो सांगतो की तुला पैसे मिळून जाईल, पण तुला एक काम करावं लागेल. तो म्हणतो, नेमकं काय काम करावे लागेल? तो सांगतो की माझी एक प्रेयसी आहे. तिचा नवरा तिला खूप त्रास देतो. त्याचाच आपल्याला काटा काढायचा आहे. जर तू मला ह्या कामामध्ये मदत केली तर तुला याची पैसे देखील मिळेल. त्याला पैशाची गरजच होती. पैशाच्या लालचेमुळे त्याचा मित्र विकास हा हत्येसाठी तयार झाला. त्यानंतर 17 जानेवारी 2025च्या दिवशी रेहान आणि रेहानचा मित्र दोघे कानपूरला येतात आणि दोघं एका हॉटेलवरती थांबतात. आणि ते आता शबानाच्या ऑर्डरची वाट बघत असतात. ही कधी ऑर्डर देईल आणि कधी हत्या करू. 18 जानेवारी 2025च्या दिवशी ठरवलं, आता आपल्या नवऱ्याचा काटा काढायचा आहे. त्यामुळे ती आपल्या पतीला सांगते की पॉवरच्या गोळ्या घेऊन या. गोळ्या आणल्यानंतर मी त्याला खूप साऱ्या गोळ्या खाऊ घालते. त्याचबरोबर खूप सारी दारूही पाजते. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम होतात. पण थोड्या वेळानंतर जास्त दारूमुळे आणि पॉवरच्या गोळ्यामुळे तो लवकरच झोपून जातो. त्या दोघांनाही बोलावते. रात्री 1 वाजता प्रियकर रेहान आणि त्याचा मित्र दारावरती येतात आणि आतमध्ये जातात. तेव्हा तिचा पती झोपलेला असतो आणि झोपेतच असताना त्याची गळा दाबून हत्या करतात आणि लगेचच त्या ठिकाणावरून फरार होतात. आता त्याची हत्या नाही तर पॉवरच्या गोळ्यामुळे मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या खिशात पॉवरच्या गोळ्यांचे रॅपर टाकून देतात. अशा प्रकारे पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला. त्यानंतर पोलिसांनी रेहान आणि रेहानचा मित्र व शबाना या तिघांना अटक केली. या तिघांनाही अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.